माहित नव्हतं त्या चालू आहे का? लाईट लागते. आता तर नाही झाले 34 आहे. भवनी मयूर नृत्य करीती. भवनी तिने भवानी शंकराची बायको भवनी म्हणले त्याला. भवनीच केले. हरी पुंडरी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सीताकांत स्मरते महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. सारिका गोड बोलती तिने लाजे सरस्वती. विस्मयो मानी बृहस्पती पक्षी पक्षार्थी परमार्थी. भगवान प्रभू रामचंद्राला वंदन करून कथेला सुरुवात करूया. कथेचा भावार्थ इथपर्यंत आलेला आहे. संक्षिप्त मध्ये सांगायचं झालं, रामाच्या राज्याभिषेकाचा एवढा जल्लोष, एवढा आनंद उत्सव सुरू आहे. गुरुपुष्य मुहूर्तावर, पावन पर्वावरती रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक आयोजित केलेला आहे. आता काही वेळामध्ये सूर्योदय होईल आणि सूर्योदय झाल्यानंतर रामाचा राज्याभिषेक होईल. सगळे आनंदामध्ये होते, सगळ्यांना असंच वाटत होतं. परंतु रात्री कैकेयीने राजासमोर हे जे वचन मागितलं, राजाला जे बोलू नये ते बोलली. राजा मूर्छित होऊन पडले. दोघांच्या भांडणामध्ये पहाट झाली. पहाट झाल्यानंतर वसिष्ठ गुरूंनी सांगितलं, सुमंताला जावा म्हणले. सगळं पूजेचं साहित्य तयार झालेलं आहे. सगळं रामाला, दशरथ राजाला बोलवा. सुमंत ज्यावेळी बोलवण्यासाठी गेले, दशरथ राजा भूमीवर पडलेले आहेत. सुमंताला वाटलं दशरथ राजा असं भूमीवर का पडले असावे. अशा अवस्थेमध्ये कैकेयीने सांगितली, थोडं झोपलेत म्हणली, तुम्ही काय करा, रामाला घेऊन या. आता प्रसंग इथपर्यंत आलेला आहे. कैकेयीने सांगितल्यावर कैकेयीला सुद्धा विचारल्यानंतर कैकेयीने काय झालंय ते सांगितली. आणि जावा, राजाची आज्ञा आहे, श्रीरामाला घेऊन या म्हणल्यानंतर आता भगवंत आहे. भगवंताच्या महलाचं वर्णन करत असताना भगवंताच्या राजभवना आसपास सभोवताली वातावरण कसं होतं नाथ महाराज वर्णन करतात. म्हणले पक्षी जे आहेत, पक्ष्यांचा चिवचिवाट नव्हता. त्या पक्ष्यांच्या मुखामधून साक्षात वेदांत गात होते पक्षी. इतका आनंद हो देवादिकांना सुद्धा नाथ महाराज वर्णन करतात. रसस्त्रवती द्राक्ष घडे तो रस सर्वाहुनी गोड. सचाड तेने होय निचाड पुरे कोड मुमुक्षुचे. अहो, जे मुमुक्ष असणारे आहेत त्या मुमुक्षाचं कोड सुद्धा पुरवणारे. भगवंताचा सहवास, भगवंताचं वातावरण कसं आहे बघा. जो साही गुण ज्याच्यामध्ये बसणारा असा अखंड पूर्ण ब्रह्म असणारा परमात्मा आहे, त्याच्या सभोवताली वातावरण कसं आहे. मुमुक्ष असतात, साधक असतात. ज्या साधकाला रामनामाची गोडी लाभलेली आहे त्या साधकाचा, किंवा ज्याच्या घरामध्ये भजन पूजन कीर्तन सुरू आहे, किंवा भगवंताचं द्वार आहे. आपल्या घरी बघा, आपल्या घरातलं वातावरण दिवा लावल्यानंतर किती प्रसन्न वाटतं. संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्यावर किती घरामध्ये लक्ष्मीचा वास असल्यासारखं वाटतं. भगवंताचं द्वार म्हणजे नाथ महाराजाला इथं काय सांगायचंय, जे मुमुक्ष आहेत त्या मुमुक्षाचं जे कोण सुद्धा आहे, जे काही हो, एकदा भगवंता प्रती या ठिकाणी भगवंता
जे कराल ते तुम्ही कराल. माझा संपूर्ण देह, माझं सुख दुःख तुमच्याकडं अर्पण म्हणून जे जे मुमुक्षी भगवंताच्या साधनेमध्ये बसतात त्यांचं कोड सुद्धा पुरवणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि त्यांच्या भावनाचं वर्णन करत असताना महाराज सुंदर वर्णन करतात. रामागणेचे कमळने कमळाला जे त्या ते देखोने माझा रहिवास चरणी हृदया भरणे शोभती. आणि कमळ या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राच्या चरण कमलामध्ये कमळाचा सहवास आहे. कमळ सुद्धा म्हणत आहे मी पावन झालो, पवित्र झालो, भगवंताच्या चरणामध्ये राहण्याची, भगवंताच्या चरणामध्ये मला जागा मिळाली. हो, सगळ्यात पवित्र काय आहे? चरण आहे. आणि गुरु जे आहेत, शिष्य जे आहेत, आपल्या गुरुचं काय घेतात? चरण तीर्थ घेतात. चरणाला खूप मोठी महिमा शास्त्रांनी वर्णलेली आहे. आणि कमळ स्वतःला भाग्यवान मानत आहे की म्हणले माझी जागा रामचंद्र प्रभूच्या चरणामध्ये आहे. श्रीराम भवनीचे सुमन सुवासे होय मन उन्मन तेने सुहासे पांगुळे पवन राहे मिळून चिद्रूपी. आणि रामचंद्र प्रभूच्या भवनामध्ये असणारे जे फूल आहेत सुमन, कसे फुल आहे तो बघा. अहो, ज्या फुलांना भगवंताचा सहवास लाभला, भगवंताच्या सानिध्यामध्ये गेले, अहो असा सुगंध दरवळत होता रामचंद्र प्रभूच्या दरबारामध्ये. कित्येक मन या ठिकाणी म्हणजे किती घ्यावंस वाटतंय, मन समाधान होत नाही किती जरी सुगंध घेतला. असं या ठिकाणी दुर्मिळ असणारे जे सुमन आहेत रामचंद्र प्रभूच्या भवनामधले सुमन. पताका श्रीराम मंदिरी झळकताती चिदंबरी जो का लक्ष त्याची थोरी चराचरी तो धन्य. आणि रामचंद्र प्रभूच्या भवनाला जो पताका लावलेला आहे त्या पताक्याची थोरी काय सांगावं म्हणले. नाथ महाराज वर्णन करतात, म्हणले धर्म आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे धर्माचं हे जे प्रतीक आहे, हे जे ध्वज आहे, अहो बघायला उगं वाटतंय म्हणले. पाहे पा ध्वजेचे ते चिरगुट, परंतु म्हणले एक चिरगुट असल्यासारखं जरी वाटत असलं, राया जतन करिता कष्ट असणार आहे. परंतु रामचंद्र प्रभूच्या भवनाचा पताका म्हणजे काय? अहो भगवंताचं या ठिकाणी ज्या पताक्यामध्ये ते जे या ठिकाणी सामावलेलं आहे, धर्माचं प्रतीक असणारा हा जो पताका आहे, या ठिकाणी धर्म बीज म्हणून झळ 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 झळकत आहे, असा हा रामचंद्र प्रभूच्या द्वारी असणारा भवनामध्ये असणारा पताका आहे. चूत वृक्ष राज भवनात अवघे झाले जी अच्युत सकळ झाले अति विनीत फळे त्या गीत परिपाके. अहो म्हणले भगवंताचा दरबार आहे, ते भगवंताचं या ठिकाणी बघा. आता नाथ महाराज आता अध्यात्मामध्ये जात आहेत, भगवंताजवळ जायचेत. आता भगवंताजवळ जायचे नाथ महाराज अध्यात्माची गोडी देत असताना, अध्यात्माचं वर्णन करत असताना, आता बघा एक एक द्वार जसं जसं भगवंताजवळ जात आहेत तसं तसं कसं वर्णन येतं, काय म्हणतात? पारिजात स्वर्ग सुवासे पाय लोळती कोणी न पुसे श्रीराम मंदिरचे मानसे अवघी उदासे तयासी. पारिजातकाचं जे फूल आहे, जे स्वर्गाचं प्रतीक असणार आहे, स्वर्गामध्ये दुर्मिळ या ठिकाणी पारिजातक. मला वाटतंय भगवान श्रीकृष्णांना रुक्मिणीसाठी काहीतरी पारिजातकाचं फूल आणले होते. त्या पारिजातकाच्या फुलाची कथा हरिविजयामध्ये आहे. ते पारिजातक व स्वर्गाचं प्रतीक असणार कितीतरी दुर्मिळ फुल, आणि ते पारिजातक असणारे खाली लोळत आहे. तो त्या पारिजातकाला कोणी विचारायला तयार नाही. भगवंताचं बघा, भगवंताचं
या ठिकाणी इतकं सानिध्य आहे भगवंताच्या सानिध्यामध्ये, एवढ्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टी सहज मिळून जातात. नाथ महाराज वर्णन करत आहे. सप्तावरण सप्त दारवंते द्वारपाळ सज्ञान मोठे कळी काळा ते मारिती सोटे ऐसे लाटे प्रतापी. आता नाथ महाराज आता अध्यात्मामध्ये वळालेले आहेत. आता सुमंत प्रभूच्या जवळ जात आहेत. प्रभूच्या जवळ जात असताना काय काय बघा, 7 द्वार आहेत. 7 द्वाराचं वर्णन करत असताना नाथ महाराज सगळ्यात प्रथम धन्यता देतात त्या द्वारपाळांना. ते द्वारपाळ म्हणजे कसे आहेत? अहो, ज्या द्वारपाळाजवळ कळीकाळ सुद्धा यायला घाबरतो, कारण भगवंत आहे हो, भगवंताचं द्वार आहे. बघा, भजनामध्ये, कीर्तनामध्ये, कथेमध्ये कुणाला भगवंत या ठिकाणी यमाच्या दूताला सुद्धा प्रवेश नाही. भगवंताचं जर नामस्मरण जर सुरू असेल का, हे जीव सुद्धा देहातून भगवंत जाऊ देत नाहीत. अहो, बंदी घातलेली आहे यमाच्या दूतांना. भगवंताची या ठिकाणी जवळीकता साधत असताना सगळ्यात मोठा आडपाटा बनून राहणारे द्वारपाळ आहेत. कळीकाळाला सुद्धा जवळ येऊ देत नाहीत. जो भगवंताच्या जवळ गेला त्याला सुद्धा काळ थरथर कापतो. आता एका द्वाराचं वर्णन नाथ महाराज करतील. काय म्हणतात? दे कोणी द्वारपाळाचा वेद कृतांत चळचळा कापत काळ कामरा पै होत श्री रघुनाथ सेवावया. अहो म्हणले, ज्या रामचंद्र प्रभूचं या ठिकाणी प्रभूचं या ठिकाणी सानिध्य लादण्यासाठी, प्रभूचं सानिध्यामध्ये येण्यासाठी कळीकाळाची काय हिंमत आहे म्हणले. भगवंताच्या द्वारामध्ये यायचं आहे, भगवंताच्या जवळ यायचं आहे. काळ असा चळ 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 कापतो. प्रत्यक्षात परब्रह्म परमात्मा असणारे प्रभू श्रीराम, त्यांच्या द्वारामध्ये काळ सुद्धा येताना घाबरतो. नाथ महाराज पुढे काय म्हणतात? श्रीराम मंदिर देखता देख सुमंतासी परम हरिक मागील विसरला दुःख परम सुख पावला. बघा, भगवंताच्या सानिध्याची गोडी हेच आहे. पारावर आल्यावर, मंदिरामध्ये आल्यावर किती आपल्याला दुःख असू द्या हो, मंदिरामध्ये आपण प्रवेश केलो, सगळं दुःख माणूस हरपून जात. कीर्तनामध्ये बसलं, सगळं या ठिकाणी संसारामध्ये सगळ्याला दुःख असतं. या संसारामध्ये सुखी कुणी नाही. परंतु भगवंताच्या जवळ गेला, सानिध्यामध्ये आला, तेवढ्याच क्षणार्धामध्ये दुःख माणूस विसरतो. सुमंत दुःखी होऊन आला होता. आता रामाला काय म्हणून मुख दाखवायचं? इकडे हे एवढा गोंधळ होऊन बसलेला आहे. आता ज्यावेळी सुमंत प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये किंवा सानिध्यामध्ये आले, दुःख विसरून गेले हो. एवढं वातावरण सगळीकडे आनंदी आनंद. रामचंद्र प्रभूच्या दरबारामधले, भवनामधले सुगंध मंजुळ मंजुळ सुगंध आहे. पारिजातकाचे फुलं असे धरणीवरती आहेत. एवढा सुंदर सुंदर मनोहर वातावरणामध्ये सुमंत आपलं दुःख विसरून गेला. रथ सांडोनी पहिले द्वारी छत्र चामरे दुसरे द्वारी पादत्राणादी सामग्री तिसरे द्वारी पैर आहे. आणि भगवंताच्या द्वारामध्ये येत असताना बघा, आता पहिले जे द्वार आहे त्या द्वारामध्ये रथ सोडला. दुसरं जे द्वार आहे, दुसऱ्या द्वारामध्ये छत्र चामरे असणारे ते त्या ठिकाणी तिथं सोडले. तिसरं भगवंताच्या जवळ जाताना जे द्वार आहे, पायामध्ये असणारे जे पादुका होत्या, पादुका या ठिकाणी तिसऱ्या द्वारामध्ये काढून ठेवल्या. आणि मग चौथ्या द्वारामध्ये काय म्हणतात? चौथे द्वारी सांडितार्थ पाचवे द्वारी निशेष स्वार्थ सहावे द्वारी साधने समस्त स्वैराती सर्वही. भगवंताजवळ जात असताना बघा, सरळ या अध्यात्माचं वर्णन करतात नाथ महाराज. चौथं जे द्वार आहे का, अर्थ या ठिकाणी सांडायला पाहिजे. अहो, भगवंताजवळ तुम्ही कितीही या ठिकाणी मोठे असाल, भगवंताजवळ नाही. काही काही ठिकाणी जर देवस्थानाला गेलो तर देवाचे द्वार असे छोटे आहेत, वाकून जावं लागतं. तिथं तुम्ही राजा नाही, महाराजा नाही, भगवंताजवळ जायचं असेल, अर्थ
बाहेर. दुसरं जे आहे पाचवं द्वाराचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात स्वार्थ. भगवंताला या ठिकाणी सगळं जमतं बाबा, स्वार्थ जमत नाही. स्वार्थ तुम्ही स्वतःचा स्वार्थ, स्वतःच्या या ठिकाणी संसाराचा स्वार्थ, स्वार्थ भगवंताजवळ नाही टिकत. स्वार्थ ठेवून जावं लागतं. आणि पाचवं जे द्वार आहे सगळं या ठिकाणी संपूर्ण तुमचं दुःख, चिंता, दारिद्र्य सगळं त्या 6व्या द्वाराला सोडावं लागतं. आणि मग 7व्या द्वाराला साधन, 6व्याला साधन. सांडोली मी तुपणाचा सांगा तरी गावे द्वारांत त्याची भेटे श्रीगुणात मुख्य परमार्थ या नाव. आणि नाथ महाराजांनी मग शेवटी वर्णन करताना मग म्हणले मुख्य परमार्थ कशाला म्हणायचं. भगवंताजवळ जायचं असेल, मी आणि तू हे जर माणसातून गेलं का, मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी. का मी पण या देहामधून निघून गेला का भगवंत जवळ घेतो. माणसाला वाटतं उगच या ठिकाणी मोठे मोठे माणसं असतात, गर्व येतो. गर्व कुणाला धनाचा असतोय, कुणाला वाटतंय या ठिकाणी, कुणाला स्वतःच्या ज्ञानाचा गर्व असतोय, कुणाला सौंदर्याचा गर्व असतोय. पण भगवंत त्याला नाही भेटत हो. ज्यावेळी या देहामधून मीपणा निघून गेला का भगवंतांनी भल्या भल्यांचे अभिमान असं धुळीमध्ये मिळवून लावले हो. नारदाची नारदी केली भगवंतांनी, नारदाचा सुद्धा अभिमान टिकू दिला नाही. भगवंतांनी भले भले मोठे रावणासारखे, रावणाला सुद्धा महादेवानी वर दिला होता, तुझ्या खांद्यामध्ये बळ. देवा मला बळ द्या म्हणले, मला हे त्रिभुवन या ठिकाणी उचलण्याची ताकद माझ्या अंगा शरीरामध्ये यावी. मग त्रिभुवन उचलण्याची ताकद दिली. प्रयोग कशावर करा, महादेवाचा कैलासच उचलून बघावं म्हणलं आपण, आपल्या अंगामध्ये बळ आले का नाही. गर्व आला की हो. भगवंतांनी दिलेला वर होता, कैलास उचलाय गेला. महादेवाने फक्त असं पायाचं या ठिकाणी बोट असं टिकले हो, असं झपमन रावण पडला. त्या रावणाचा गर्व सुद्धा देवाला या ठिकाणी सहन झाला नाही. जर देवाजवळ जायचं असेल, मी तू पण तुम्ही सोडलो, भगवंत तुम्हाला सहज प्राप्त होईल. नाथ महाराज वर्णन करतात भावार्थ ते राजभवन प्रथम दारवंटा ते श्रवण दुसरे द्वारी ते साधन नित्यानित्य ज्ञान ते तिजे. बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माणूस नारळ फोडायला घेऊन येते देवाला, नारळ फोडतय आणि काही जण कुणी मोठा ठेवत असेल, कुणी छोटा तुकडा ठेवत असेल. तेच त्याच्या मनाला वाटतंय देव काही खाते का, वाटळ होऊन जाणार आहे. पण देव तुमचं बघत असते बर का. देव म्हणते मला एवढाले बारके निवद तुम्ही घेऊन यायला, तुम्हाला फुल पोटभर पोळ्या मोठ्या मोठ्या पुरण भरून. पण देवाला तुमचं या ठिकाणी मोठ्या पूर्णाची पोळी नग किंवा तुमचं पूर्ण नारळ फोडलेलंही नग. तुम्ही जर देवाजवळ जर भाव घेऊन आलो का, देवाजवळ उगत 10 रुपयाचं नारळ फोडायचं, देवा लाख रुपयाचं मागणी, हे देवाला नाही हो. देव प्रत्येक गोष्ट भक्ताची पूर्ण करते. कसं आहे, बँकेमध्ये आपल्या पैसे असतील तरच स्लिप भरलं तर निघतील किंवा पैसे. काही आपल्या पदरामध्ये पुण्य काही केलं असेल, काही अन्नदान दिलं असेल, कुणाला दान धर्म दिला असेल, कधी गाईला घास चारला असेल, कधी कुण्या गरीबाला दिला असेल, तर ते पुण्य प्राप्त होतं. तर देव मागितल्यावर देवाच्या डोक्यावर ओझं होतं आपण जे पुण्य करतो. आणि म्हणले दुसरी कथा देव सांगत आहेत, म्हणले नामस्मरण. काहीच घडणार नाही म्हणले, नामस्मरणाचं सुद्धा ओझं देवावर होतं. मग नाथ महाराज म्हणतात पहिलं काय लागतो देवाला, काही नाही, काही नलिये एक भावाची कारण, फक्त भाव. आणि दुसरं या ठिकाणी म्हणले 9विधा भक्तीमध्ये असणारी श्रवण भक्ती. देवाला म्हणले दुसरं काय, तुम्ही भाव द्या एक. आणि देवाची कथा ऐकत असताना कान या ठिकाणी, चित्त मन या ठिकाणी देऊन ऐका. श्रवण भक्ती. अहो भाव आणि श्रवण जर केलो, देव सहज तुम्हाला प्राप्त होईल. नाथ महाराज वर्णन करतात चौथा दारवंटा ते मनन 5वा तो निंदितासन 6वा तो वैराग्य पूर्ण 7वा तो जाण साक्षात्कार. आणि भगवंताकडे जात असताना एकदाच भगवंत मिळत नाही बघा. हळूहळू 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 बाळ कसं हळूहळू या ठिकाणी आधी पालतं पडतं,
पुन्हा रांगायला शिकतं, पुन्हा चलतं उठतं आणि मग पळायला लागतं. तसंच आहे, देवाजवळ जायचं म्हणलं नवविधा भक्तीमधल्या कुठल्या तरी एका भक्तीला धरावं लागतंय. श्रवण या ठिकाणी झाली, मनन करायचं. मनन आपण या ठिकाणी देवाच्या कथा ऐकल्या, कथा सांगायच्या, देवाचं मनन करायचं, चिंतन करायचं. आणि मननच जर देवाचं केलं, मग नाथ महाराज म्हणतात नुसतं मनन केल्यानं काय होईल, तुमच्यामध्ये वैराग्य निर्माण होईल. हो, वाटतं की देवाची कथा केल्यानं काय होतं, देवाचं नामस्मरण केल्यानं काय होतं, पाप आपोआप जळून जातात हो माणसाची. तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या, तुम्हाला सांगतो. परंतु कसं आहे, हे निद्रा जी आहे का, निद्रानं विचारली आता देवा मी काय करू म्हणली, आता कुंभकर्ण मेला. देवानं म्हणला बाई कथा कीर्तनाला जा म्हणला. काय करा हो, बक्कळ या ठिकाणी ऐका वाटतंय कथा, पण एवढी भारी झोप लागते इथं, काय सांगावं. मग देवनाथ महाराज म्हणतात श्रवण भक्ती आहे, मनन करा, चिंतन करा. कथा मनन देऊन ध्यान देऊन ऐकल्यानं काय होईल, तुमच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल. आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर तुमच्या मनातला सगळं या ठिकाणी आत्मबोध, तुम्हाला चैतन्य बोध प्राप्त झाल्यानंतर आत्मसाक्षात्कार होईल. हो, साक्षात्काराला तुम्ही पोहोचाल. म्हणजे साक्षात्काराची म्हणजे काय स्थिती आहे, तिथं देव आणि मी हे वेगळे नाहीतच. हो, देव आणि मी, अहम ब्रह्मास्मी, ज्या ठिकाणी भावना निर्माण झाली, ते साक्षात्काराची स्थिती तुम्हाला प्राप्त होईल. नाथ महाराज वर्णन करतात, याची मार्गाचे परिपाटी श्रीरामाची होय भेटी, बरलिया जीवा आवाटी वाजती पाटी यमदंड. आणि मग म्हणले नाथ महाराज तुम्हाला रामचंद्र प्रभूला जवळ करायचं असेल, रामाला जवळ करायचं असेल तर एवढं करावं लागेल. म्हणले लई काही मोठ्या गोष्टी नाहीत. म्हणले तुम्हाला जे काही घडतंय एक साधन घ्या, राम 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 राम, भगवंताचं नामस्मरण करा, ध्यान करा, मनन करा. वैराग्य निर्माण झाल्यानंतर, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर भगवंताची भेट जाईल. आणि हेच मार्ग आहे भगवंताजवळ. जोपर्यंत तुम्ही मीपणा दावत गेला, भगवंत काय म्हणतात माहित आहे का, भगवंतांनी सांगितलेलं आहे, भगवंतांनी वर्णन केलेलं आहे, तुम्ही हजारो जर लोकांना जीव घातलो, मी दिलो पंगत, एवढं जरी म्हणलं तर तुमचं गेलं म्हणले सगळं. ते भगवंताला मीपणा तुमचं सगळंच या ठिकाणी निष्फळ करून टाकतो, निष्क्रिय करून टाकतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात हा मार्ग आहे, ह्या मार्गाने चला, भगवंत तुम्हाला निश्चित मिळतील. आसो तिसे हा कवितार्थ, पुढे चालवावा ग्रंथ. पाचारावया श्री रघुनाथ, आला सुमंत सवेग. नाथ महाराज म्हणले बाबा हे असंच मी अध्यात्माचं वर्णन करणार होतं, इथंच बाया झोपी जातील म्हणले, पुढची कथा सांगायची की म्हणले आता आपल्याला. निस्ता अध्यात्म कसं सांगून जमल म्हणले, आवर्त घेतो म्हणले मी आता. आणि हे झालं अध्यात्म म्हणले. आता तुम्हाला कळालं की नाही म्हणले, रामाजवळ जाताना काय काय काढावं लागते, आपल्या शरीरामधले विकार काढावं लागते. आता सुमंत आलेले आहेत. आता म्हणले आपण आता सुमंताचं वर्णन ऐकून नाथ महाराज बोलत आहेत. आंतर शुद्ध तो सुमंत आला, सातवे द्वारांत, तेने देखील श्री रघुनाथ स्वरूपार्थानुपम्य. आणि मग या ठिकाणी सुमंत 7व्या द्वारापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. जे भगवंतामधलं आणि सुमंतामधलं अंतर होतं, एक 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 द्वार हे जसं जसं आपण या ठिकाणी साध्य करत जाऊ तसं साधकाला भगवंत जवळ प्राप्त होतो. आणि 7व्या द्वारापर्यंत आल्यानंतर, एकदम गाभाऱ्यापर्यंत आल्यानंतर भगवंताची ना आपली किती दूरी राहते. सुमंतानं लांबून पाहिलं भगवंताचं तेज कसं होतं त्या. राजवलोचन धन सावळा, जानुबाहू अति विशाळा, मुकुट कुंडल विचित्र माळा, अनर्घ्य गळा निज पदक. भगवंताचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी डोळ्यापासून सुरुवात केली. राजीव नेत्र, नेत्र कसे आहेत म्हणले, या ठिकाणी राजीव असणारे, सुंदर असणारे डोळे आहेत म्हणले. लहान लेकराच्या डोळ्यांची कशी दृष्टी असते, किती तेज असतं त्या डोळ्यामध्ये. राजीव नेत्र. आणि मदनांचा असणारा हा राजस सुकुमाराचा पुतळा, या ठिकाणी मुकुट परिधान केलेला आहे, कानामध्ये कुंडल इतके सुंदर शोभत आहेत. अजून काय म्हणतात, बीज लागोली काससी, जाऊ विसरली आस्तासी,
तैसा पितांबर तेजसी कटी प्रदेशी लखलखित अहो उगवत्या सूर्याचं या ठिकाणी तेजाचं या ठिकाणी लालपणा काढावा आणि एखाद्या वस्त्रामध्ये साठवावा, त्याचं पितांबर तयार करावं, ते पितांबर इतकं शोभिवंत दिसावं, साक्षात या ठिकाणी सूर्यप्रभा त्या पितांबरामध्ये इतकं दिव्य आणि तेजस्वी असणार पितांबर आहे. सावळ्या अंगी सुगंधी उठी भाऊ भूषणे वाउटली टिळक पिवळाला लाटी देखता दृष्टी मन निवे. आणि भगवंताच्या माथ्यावरती जे पिवळा तिलक असणार आहे त्या तिलकाला पाहिल्यानंतर सहज या ठिकाणी समाधान वाटावं. तिलक या ठिकाणी का लावत जावं, गंध का लावत जावं, कारण जो बघणारा जो आहे बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये या ठिकाणी त्याच्या दृष्टीमध्ये असणारा जो वाईट विचार आहे, भेद आहे, भेद निघून जातो, मनाला शांती प्राप्त होते. आणि गंध लावण्याचं एक दुसरं कारण म्हणलं तर हे आज्ञाचक्र आहे. आज्ञाचक्र ज्यावेळी आपण गंध लावतो ते आज्ञाचक्र शांत होत. असे गंधाचे दोन फायदे आहेत. भगवंताचा गंध असा होता, सुमंताच्या मनाला आनंद वाटला. पितांबर परिधान कटी मेकळा विराजमान देखता हरी भुकतान आनंद घन श्रीराम. काय सांगू भगवंताचा पितांबर कसा दिसत होता, झळझळ झळकत असणारा पितांबर. ज्या पितांबराकडे बघितल्यानंतर माणसाची सहज तान भूक हरपून जावी. वाक्यावा दुंबाचा गजर चरणी गरजती तोडर स्वर्णयंकी रघुवीर आलाद थोर सुमंता. आणि भगवंताच्या पायामध्ये असणारे जे तोडर होते, तोडर या ठिकाणी तोडर कसे वाजत होते, वाद्याचा या ठिकाणी जसा या ठिकाणी मधुर असा ध्वनी निघावा तसे भगवंताच्या पायामध्ये असणारे तोडर गुमगुमत होते. नाथ महाराज वर्णन करतात. सौंदर्याची निस्सीम सीमा सीता सेवी श्रीरामा लक्ष्मीकांता जय श्रीरमा तैसी प्रतिमा शोभत. आणि या ठिकाणी रामचंद्र प्रभू आणि सीता मातेची या ठिकाणी जोडी कशी आहे, लक्ष्मी आणि नारायणाचा जसा अवतार आहे, लक्ष्मी नारायणाची या ठिकाणी जशी शोभा आहे त्या जोड्याची शोभा असणारी रामचंद्र प्रभू आहेत. सुमंत आलेले आहेत, सुमंतांनी पाहिलं भगवंत आहेत, सीता माता आहेत, एवढी सुंदर सोज्वळ जोडी शोभत आहे. काय म्हणतात, ऐसा देखो नि रघुवीर सुमंत केला नमस्कार तुझे भेटीशी नरपवर अति सादर एकांती. आणि या ठिकाणी सुमंतांनी काही बोललं नाही, काही सांगितलं नाही, जवळ आले. महाराज या ठिकाणी नमस्कार प्रणाम. आणि भगवंताला या ठिकाणी सांगितलं. आणि दशरथ राजा तुमच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत, तातडीनं तुम्हाला बोलावलं आहे, तातडीनं तुमच्या भेटीसाठी या ठिकाणी वाट पाहत बसलेली आहे. एवढा निरोप रामचंद्र प्रभू जवळ दिलेला आहे. कोणी सुमंताचे वचन सीता बोले सुहास्य वदन करावया राजाभिषिंचन राये प्रधान पाठविला. आणि ज्यावेळी सुमंतानं सांगितलं राजे तुम्हाला दशरथ राजांनी एकांतामध्ये बोलावलं आहे, त्यावेळी सीता माता बसलेल्या होत्या. सीता मातेने म्हणल्या, अहो दशरथ राजांनी आता राज्याभिषेक आहे की आता मोठा उत्सव आहे, राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी बोलावली असतील, कार्यक्रमाची तयारी करायची असेल, एवढा मोठा उत्सव आहे, लगबगीनं तुम्हाला जावं, कार्यक्रमाची पूजा अर्चा या ठिकाणी विधी आहे, होम आहे, हवन आहे, एवढं करायचं आहे. त्याच्यासाठी कदाचित दशरथ राजांनी निरोप पाठवला असावा. आय कोणी पित्याची आज्ञा वचन शीघ्र उठीला रघुनंदन सीतेने करून नमन निराजन त्यासी केले. आणि बघा एका पत्नीचा काय धर्म आहे. पित्याच्या वचनासाठी रामचंद्र प्रभू निघालेले आहेत राज्याभिषेकाचा. आता सीतामातेला काही माहिती नाही बरं का. या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आरतीचं ताट तयार केलं या ठिकाणी आणि रामचंद्र प्रभूची या ठिकाणी ओवाळणी करून पाठवत आहेत. सीतामाता म्हणली आता या ठिकाणी काहीतरी महत्वाचं आहे राजविधीसाठी
भगवंत निघालेले आहेत, निरंजन केलेलं आहे. श्रीराम दारांतरी येत सुमंत शीघ्र निला रथ त्यावरी बसविला रघुनाथ जैसा भास्कर तेजस्वी. आणि जसं रामचंद्र प्रभू आले, सुमंतांनी रथ द्वारावरती आणलेला आहे आणि रामचंद्र प्रभू रथामध्ये बसले. कसे दिसत होते? या ठिकाणी सूर्य ज्याप्रमाणे लखलखीत दिसावा तसे रामचंद्र प्रभू तेजस्वी दिसत आहेत. लक्ष्मण झाला छत्रधारी चामरे सुमंताचे करी. श्रीराम निघाला बाहेरी जय जयकार धन गजे. आणि जय जयकार मोठ्याने करत निघालेले आहेत. रामचंद्र प्रभूच्या या ठिकाणी छत्र जे आहे स्वतः लक्ष्मण आहेत, सौमित्र आहेत. सुमंतांनी हातामध्ये छत्र धरलेलं आहे आणि छत्रधारी म्हणून स्वतः लक्ष्मण सोबत आहे. रथामध्ये 3 जण बसले आणि मोठ्याने प्रभूच्या नामाचा जय जयकार करत निघालेले आहे. वीर वेत्र पाणी लागल्या वाजंत्र्याच्या ध्वनी राज जय का मुकुट मनी लागते चरणी श्रीरामाच्या. अहो या नगरीमध्ये सगळा आनंदी आनंद आहे, व्रतांत आहे. सगळे या ठिकाणी आनंदाने ध्वनी वाजू लागल्या. हो वाजू लागल्या का? कारण आता काही वेळामध्ये सूर्योदय झाल्यानंतर रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक आहे. सगळ्यांना आनंद वाटू लागला. मंजुळ 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 ध्वनी वाजू लागल्या. सगळे भगवंताच्या नामाचा जय जयकार करू लागले, भगवंताचं दर्शन करू लागले, भगवंताला नमन करू लागले. पाठीशी रथाचे घडघडाट वरी युवराज श्रेष्ठ श्रेष्ठ दोही बाये कुंजर थाट पुढे उद्भट महावीर. अहो दोन्ही बाजूला या ठिकाणी कुंजर, या ठिकाणी हत्ती आहेत. हत्ती दोन्ही बाजूंना, मध्ये रथ आहे, सोबत काही सैनिक आहेत, सुमंत आहेत, लक्ष्मण आहेत, रथामध्ये बसलेले आहेत. काय आनंद सांगावं म्हणले. वाद्य वाजित गाजित या ठिकाणी निघालेले आहेत. म्हणले आता आनंद आहे, आनंदाचा उत्सव यासाठी निघालेले आहे. शिवाराचे पैथवे वारू नाचती आती लाघवे महामांडलिकाच यावे जय जयकारे गर्जती. अहो सगळे भगवंताच्या नामाचा जय जयकार करत निघाले. घोडे जे होते घोडे सुद्धा आनंदाने नाचू लागले. हो हत्ती होते, हत्ती सुद्धा डुलू लागले. भगवंताचा या ठिकाणी इतका आनंद उत्सव साजरा होत आहे. सगळे सोबत निघालेली या ठिकाणी श्रेष्ठ श्रेष्ठ मंडळी रामचंद्र प्रभू की जय 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 म्हणत निघालेले आहेत. आश्व गजरताचे भार चालती पायाचे मोगर हायकार थयकार जय जयकार सेना संभार चतुरंग. आणि चतुरंग सेना घेऊन निघालेले आहेत. काही 1-2 होते का सैनिक? सगळी सेना मंडळी होती. आता महाराजांनी क्लिअर सांगितले की चतुरंग सेना घेऊन रामचंद्र प्रभू निघालेत. मला वाटलं कशाचा एवढा गडबडा या ठिकाणी जय जयकार करत आहे. चतुरंग सैन्य घेऊन निघालेत. सेना संभार मध्ये रामचंद्र प्रभूचा रथ, कडन हत्ती आहेत, काही साईडनं अश्व आहेत आणि मागे चतुरंग सेना नाचत गाजत निघालेले आहे. तुझ्या पताका पार डोलती श्रीगिरी संभार सिंहनाद करती विरे भार कैवार वानिती. सगळ्याला आनंद झाला. सगळेजण काही हत्तीवर बसलेले आहेत, काही घोड्यावर बसलेले आहेत. अश्व नाचत, हत्ती डोळत, आनंदाने गजर करत निघालेले आहेत. नगर नागरिक लोक हर्षे बोलती सकळे का राय श्रीराम पाचारीला देखो राज्य अभिषेक करावया. आणि नगराच्या लोकांना वाटलं पहाट झालेली आहे, काही वेळाने या ठिकाणी सूर्योदय होईल. नगरचे लोक म्हणालेत अहो एवढं वाजत गाजत निघालेलं आहे. आता रामचंद्र प्रभूला दशरथ राजांनी राज्याभिषेकासाठी बोलावलं असावं. सगळे लोक या ठिकाणी अंदाज मांडत आहेत. हेची वार्ता घरोघरी स्वय बोलती नर नारी
राम जाता निज नगरी राजाधिकारी व्हावया. घराघरामध्ये चर्चा आहे, वट्ट्यात चव्हाट्यावर सगळीकडे चर्चा आहे. म्हणले आता रामचंद्र प्रभू एवढं या ठिकाणी सेना संभार घेऊन निघालेले आहेत. दशरथ राजांनी बोलावणं धाडलं असावं. रामचंद्र प्रभू आता राजा व्हायला निघालेले आहेत. मार्ग सिंपिले सुगंध तोरणे मकरे नाना विधे नगर श्रृंगारिले विनोदे परमानंदे आल्हाद. अहो जे रामचंद्र प्रभू ज्या मार्गाने जाणार आहेत का, सुगंध शिंपडला हो. आता रामचंद्र प्रभू त्या मार्गाने जाणार आहेत म्हणून सगळे या ठिकाणी तोरण बांधले घरांना. सगळ्यांना आनंद झाला, कितीतरी आनंद, कितीतरी. त्या आनंदाला पारावार राहिला नाही. सगळेजण एकाच भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन गेले. मुंडप खसली होत भारी कचळले माडिया गोपरी एक पाती गवाक्ष द्वारी आवडी भारी श्रीरामे. आणि रामचंद्र प्रभूच्या दर्शनाची किती आवड आहे बघा. कोणी वट्ट्यावर थांबून बघला, कोणी चव्हाट्यावर आहे, कोणी या ठिकाणी वरच्या महाडीवर आहे, कुणी गवाक्षद्वार म्हणजे खिडकीतून या ठिकाणी बघत आहे. म्हणले रामाचं रूप पाहण्यासाठी, भगवंत पाहण्यासाठी आता राज्याभिषेकाला निघालेले आहेत. बघावं म्हणले भगवंताचं स्वरूप. सगळेजण या ठिकाणी गर्दी केले हो, तुंबड गर्दी या ठिकाणी केलेली आहे. आलाद नगरा माझारी गुडिया ओविल्या घरोघरी हरी सदीप बलिदान करी नर नारे ओवाळले. आणि बघा गुढी जी आहे, गुढी हे गुढी आतापासून नाही हो. गुढी पाडव्याचं जे म्हणजे गुढी पाडव्याचं जे महत्व आहे, गुढी कधी उभारल्या होत्या? अयोध्यावासियांनी उभारल्या होत्या. ज्यावेळी रामचंद्र प्रभू राज्याभिषेकाला निघालेले आहेत, सगळ्यांनी दारावरती मखर बांधले, दारामध्ये रांगोळ्या काढल्या, गुढी उभारली, धर्माची गुढी उभारली, धर्माची. आणि सगळ्यांना आनंद झाला हो. एकच सोहळा, एकच रामाशिवाय दुसरा विषयच नव्हता. पाहता श्रीरामाचे मुख परमानंद होतसे सुख डोळ्या लागले टकमक नावडे अनेक दृष्टीशी. बघा ज्या दृष्टीनं या ठिकाणी भगवंताला पाहिलं. बघा सुरदासाला डोळे नव्हते हो. सुरदासानी वर्णन केलं भगवंताचं. या ठिकाणी राधिकेला वाटलं भगवंता, रुक्मिणीला वाटलं भगवंता सुरदास एवढं या ठिकाणी तुमची भक्ती करतात हो, आणि द्या एकदा दर्शन. आणि तुमचे भक्त आहेत एवढे मोठे, तुम्ही काय करा, दृष्टी देऊन टाका त्यांना दृष्टी. काही वेळासाठी भगवंतांनी आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करावं म्हणून दृष्टी दिली. दृष्टी आंधळे या ठिकाणी सुरदास असणारे भगवंताचं रूप पाहिलं आणि भगवंताला मागणं काय मागतात, देवा माझी दृष्टी तू आता घेऊन टाक. देवानी म्हणले असं का? सुरदासांनी सांगितलं, ज्या डोळ्यांनी भगवंता तुला पाहिलं, ज्या डोळ्यांनी तुझी मूर्ती पाहिलं, या डोळ्याला अजून काही पाहण्याची इच्छा राहिली नाही. तसं या अयोध्यावासियांचं झालं हो. देवाकडे पाहिलं आणि देवाकडं दृष्टीची टकमक अशी झाली, दुसरा या ठिकाणी डोळ्याला विषय आवडायला तयार नाही. लो विसरले नेत्र पाते प्राण पांगुळ झाला निजगती सर्व इंद्रिया एक व्रती श्रीराम मूर्ती देखोनी. आणि सगळे जे इंद्रिय आहेत भगवंताचं दर्शन झाल्यावर असं होतं, जे हे सगळ्या ते इंद्रियांची या ठिकाणी बोलवून होते. भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर देवाचं दर्शन त्याच्यासाठी घेत जावं, भगवंताची पोथी त्याच्यासाठी वाचत जावं, देवाला पाणी त्याच्यासाठी घालत जावं. का? कारण देवाच्या देवाच्या दर्शनानं आपल्या सगळ्या देहामधले जे विकार आहेत ते बोळवून होऊन जाते हो, त्याची या ठिकाणी निघून जातात.
आणि तसंच नगरवासियांचं अयोध्यावासियांचं काहीस झालेलं आहे. सादरे पाहता रघुपती आनंदे कोंदली त्रिजगती नाटवे देहगे स्फूर्ती श्रीराम मूर्ती देखोनी. आणि देहाच जे भान आहे भान हरपून गेले हो. देह गेह वृत्ती नाठवती स्वतःचा आठव आहे विसरून गेले हो. असंच आहे भगवंताचं रूप. भगवंताच्या सौंदर्याचं स्वरूप काय सांगावं. सहज जर भगवंताची जर फोटो पाहिले भगवंताचं जर स्वरूप पाहिलं हनुमंतरायाकडे पाहिलं रामचंद्र प्रभूकडे पाहिलं तर कितीक तरी पाहावंसं वाटतं. मग प्रत्यक्षात ज्यांनी श्रीरामाला पाहिलं त्यांची अवस्था कशी झाली असेल हो. नाथ महाराज म्हणतात मला तर शब्दात वर्णन करता येत नाही बाबा. देखता श्रीरामाचे मुख निशेष निमाले पै दुःख तिही लोके न माये सुख हर्ष हरिक कोंदाटे. आणि साधकाला ज्यावेळी देवाची प्राप्ती होती त्याची ही स्थिती अशीच होती हो. काहीच मागण्याची इच्छा राहत नाही. अयोध्यावासियांनी रामचंद्र प्रभूंचं स्वरूप पाहिलं आणि सगळं या ठिकाणी देह सगळी वृत्ती त्यांची हरपून गेली. आता काहीच इच्छा राहिली नाही हो. भगवंत पाहिला अजून यांच्यापेक्षा मोठं काय. सगळे या भगवंताच्या रूपामध्ये तल्लीन झालेले आहेत. देखो नियाश्राम वदन जीवे विसरे भूकतहान आनंद निवती नयन रघुनंदन देखो. आणि रामचंद्र प्रभूला पाहिल्यानंतर या डोळ्याची भूक हरपून गेली हो. तहान भूक या ठिकाणी हरपून गेली. डोळे स्थिर झाले. भगवंताला पाहिल्यानंतर दुसरीकडे माणसाची दृष्टी कुठं जात नाही. भगवंताकडे ज्यावेळी आपण पाहतो दृष्टी माणसाची इकडे तिकडे होत नाही. या संसारामध्ये जर ध्यान केंद्रित करायला बसलं तर ध्यान लागत नाही. हजारो ठिकाणी मन फिरून येतं. परंतु ज्यावेळी देवाचं दर्शन माणूस करतं का त्याची दृष्टी इकडं तिकडं हरपत नाही. दृष्टीचा विषय हरपून जातो. पाहता श्रीराम स्वरूप नाम निरसी पुण्य पाप तत्काळ जाती विविध ताप त्रिविध सुखरूप श्रीराम. आणि आपण संसारात जीवन जगत असताना 3 प्रकारचे ताप आहेत माणसाला. दैहिक आणि अधिभौतिक हे 3 प्रकारचे जे ताप आहे का या तापातून माणसाची मुक्ती होती. कशामुळं भगवंताच्या दर्शनामुळे. हे जे त्रिविध ताप जे आहेत हे सहज या ठिकाणी यांची बोळवण होऊन जाते मावळून जातात. आणि या तापातून म्हणजे कसं आहे या ठिकाणी सच्चिदानंदाचं रूपच आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे तापत्रय विनाशाय. तापत्रय आणि या तापातून जे मुक्ती देणारा जर कोण आहे तो भगवंत आहे. या त्रिविध तापातून त्यांची सोडवण होऊन सगळ्यांनी देहभान हरपलेला आहे. ध्वनीची वाजंतरे श्रीराम येता निजग धरे ऐकोनी राजा रुदन करी मने कैसे परी मुख दाओ. रामचंद्र प्रभू चतुरंगी सेना घेऊन राजभवनाजवळ आलेले आहेत. दशरथ राजाच्या कानावरती आवाज पडला. वाजंत्री वाजत आहेत. वाद्यांचा गजर होत आहे. दुमदुम दुमदुम करत आहेत. आणि राजाच्या डोळ्यामधून अश्रू येऊ लागलं. राजाला वाईट वाटू लागलं. एवढं दुःख झालं. काय म्हणून माझ्या रामाला मी आता तोंड दाखवू. काय म्हणू मी रामाला. काय म्हणून सांगू. काय करू. जगासी श्रीरामाचे सुख तेने दशरथा परम दुःख त्याचे पाहून शके मुख पडली अटक कैकई. आणि कैकईला दशरथ राजा बोलत आहेत. बघा एकीकडे रामचंद्र प्रभूचं मुख पाहिल्यानंतर नगरवासियांना इतका आनंद झाला. परंतु दशरथ राजा म्हणत आहेत कैकई अगं माझ्या रामाचं या ठिकाणी दर्शन घेण्याच्या सुद्धा मला पात्र ठेवलंच नाही की ग. काय म्हणून मी माझ्या रामाला तोंड दाखवू. काय म्हणून मी माझ्या रामाला आता भेटू. कैकई काय करू. कैकई असं तू का केलंस. दशरथ राजा बोलत आहेत.
श्रीराम निववे सर्वासी तेने अतिताप दशरथासी कैकईने पाडिले अति भ्रातेसी निज भाकेसी गोवोनी. आणि एवढं जे हे आनंदाचा सोहळा आहे, कैकई काय तुला कुठून या ठिकाणी कुबुद्धी सुचली, काय तुझ्या डोक्यामध्ये कोण वेळ भरलं, काही मला माहित नाही बाई. एवढं सुंदर असलेला सोहळा होणार होता, सगळ्यामध्ये अडफट आणलीस बाई. काय तुला कुठून सुचलं? दशरथ राजा बोलत आहे. स्त्री चरित्रागम सृष्टी निज वरदाते नटपाटी पित्या पुत्रा पाणिली तुटे उठा उठी कैकई. कैकई म्हणले ओठ. या ठिकाणी पित्याची आणि पुत्राची ताटातूट केलीस म्हणले. शास्त्रांनी सांगितलेलं आहे म्हणले स्त्रियांची जात आधीच कशी आहे म्हणले, असं या ठिकाणी अचानक आघात करणारी आहे, माणसाला दुःख देणारी आहे. आणि म्हणले तू आमच्या बाप लोकांमध्ये ताटातूट केलेस, उठ म्हणले इथून, मला तोंड दाखवू नकोस. स्त्री चरित्र गम्य सृष्टी निज वरदाचे नीट पाटी. झाली का? दारुण स्त्रियाचे विधान श्रीरामासी वन प्रयाण तेसी दशरथासी मरण नाडिली आपण वैधवे. आणि तू स्वतःच्या तुझ्या हातानं तू वैधव्य पण घेत आहेस करून. काय वाटायलंय तुला? रामाला वनवासाला पाठवून भरताला राज्यगादीवर बसून तू शांत राहशील, सुखीला तुला वाटायलंय का तुला सुख मिळेल का? म्हणले तुझा भ्रम आहे काही. माझ्या रामाला वनवासाला पाठवून तुला जर वाटत असेल तुला सुख मिळेल, भ्रमामध्येस तू, भ्रमामध्ये. आणि हा तुझा भ्रम तुटल्याशिवाय राहणार नाही. ऐसे जाणवली दशरथ अतिशयसी विलपत तव ते पातला रघुनाथ समवेत सौमित्र. आणि या दोघा नवरा बायकोचं बोलणं सुरूच आहे. तोपर्यंत रामाला काही माहित नाही बरं का, आनंदामध्ये सगळेजण या ठिकाणी वाजत गाजत आलेले आहेत. रामचंद्र प्रभू दोघांचा संवाद सुरू आहे, तोच या ठिकाणी तिथे येऊन पोहोचलेले आहेत. नमस्कार दशरथ कैकय चरणी ठेविला माता मने विजयी होई रघुनाथ भोग देवता सत्यवदे. रामचंद्र प्रभू या ठिकाणी आल्या बरोबर या ठिकाणी पित्याला नमस्कार केला. पित्याला नमस्कार करून मातेकडे गेले, कैकई मातेकडे, आणि चरणावरती माथा ठेवला. माते साष्टांग प्रणिपात म्हणले. काय म्हणतात? कैकय आशीर्वाद गोष्टी रामे बांधिली शकुन गाठी विजयी झालो मी सृष्टी वाहे थापटी स्वानंदे. आणि या ठिकाणी रामचंद्र प्रभूला दशरथ राजांनी अगोदरच्या ओळीमध्ये आशीर्वाद दिला बरं का, विजयी हो, विजयी भव म्हणून आशीर्वाद दिला. परंतु ज्यावेळी कैकईकडे आशीर्वाद घ्यायला आले का रामचंद्र प्रभू, नाथ महाराजांनी म्हणले कैकईने आशीर्वाद दिला नाही म्हणले. गाठी बांधून होते, रामचंद्र प्रभू बक्कळ उल्हासाने आले होते. परंतु कैकई आता काय करते? उल्हास देखो रघुनाथ दारुण मूर्छा आली दशरथा श्रीराम वियोगाची अवस्था काही सर्वता बोलवे ना. दशरथ राजाला पुढच्या या ठिकाणी कार्याचं या ठिकाणी पाहून रामाच्या वियोगाची आठवण काढून दशरथ राजाला वियोग सहन होण्यासा झाला. असं या ठिकाणी दशरथ राजाचं काय, रामचंद्र प्रभू आलेले आहेत, दृष्टीला डोळ्याला डोळे सुद्धा मिळवायचे या ठिकाणी धाडस व्हायला तयार नाही. काय म्हणून बोलू, काय म्हणून सांगू, चिंता पडली. आणि रामाचा माझा वियोग मी कसा सहन करू? छेदावया दश कंठ मूर्त सांगे वशिष्ठ अयोध्या राजा ते कनिष्ठ राम राजा श्रेष्ठ ती. राम तर या त्रिभुवनाचा राजा आहे. रामचंद्र प्रभूला या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी सांगितलेला होता मुहूर्त,
या मुहूर्ताला या ठिकाणी रावणाचा शिरच्छेद करायचा आहे म्हणले. आणि त्याच्या पुढे हे राज्य गौण आहे म्हणले, गौण तुच्छ आहे म्हणले. हे देवाची एवढी बांधवडी आहे, देवाला सोडवायचं आहे. ऋषी झाडाचं या ठिकाणी रूप धरून बसलेले आहे. तो रामचंद्र प्रभूची येतील आणि मला भेट घेऊन पुढे आता येईल. रामायण लई गोड कथा आहे, काय सांगावं. आम्हीच आभागी जाऊन अहमदपूर श्रीरामासी संभाषण रायासन करवे जाण कैकईचे केले मुख मुद्रण वनाभिगमनान सांगवे. आणि राजाला सांगायचं आहे आता रामचंद्र प्रभूला, रामा तुम्हाला वनवासाला जायचंय. तुम्ही एवढी चतुरंग सेना घेऊन आलात, तुमचा राज्याभिषेक नाही करायचा आहे. राज्याभिषेकासाठी आणलेली एवढी सामग्री हे तुमच्या राज्याभिषेक होणार नाही. आता काय सांगावं, कसं सांगावं. या ठिकाणी अतिशय अवघड प्रसंग दशरथ राजासमोर ओढावलेला आहे. ना बोलवे ते राहे ना बोलवे मनाशी जाये देखो निश्रामाचे पाय दुखे होय अति दुखे. बघा ज्यावेळी माणूस चूक करतो का, चूक तर दशरथ राजाची नव्हती हो, परंतु प्रसंगच तसा ओढवला होता. काय करावं आता, वचनामध्ये अडकलेले होते, वचनामध्ये. आणि सूर्यवंशाची रीतच अशी चालत आलेली होती. एवढं रामायण झालं, दशरथ राजा रामचंद्र प्रभूच्या चरणाकडे बघत आहेत, पायाकडे. आणि पायाकडे बघत असताना मध्ये पण ठेवता येईना, सहन पण होईना आणि सहावेना सुद्धा अशी स्थिती झाली आहे. डोळ्यामधून पाणी येत आहे. आणि आता काय करावं, कसं सांगावं. बास पेरो दिला निज कंठ घोर वाजे घरघराट टबकारिले नेत्र वाट व्यथा उद्भट रायासी. आणि राजाच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी जे अश्रू आलेले आहेत, या ठिकाणी कंठ दाटून आलेला आहे. कंठ दाटून आला राजाचा. एवढी दुःखावस्था झाली. रामचंद्र प्रभूकडे बघावं, रामाकडे बघितल्यानंतर रामाचा वियोग आपण कसा सहन करावा. दुविधा मनस्थिती राजाची झालेली आहे. काय म्हणतात राजा, राजा दे कोले व्यथा भूत कैकईशी पुसे रघुनाथ कैसे निताप झाला अद्भुत किंवा भूत संचारू. आणि या ठिकाणी दशरथ राजाची अशी स्थिती पाहिली. आणि एवढा उत्सव आहे, शहाण्या माणसाला जास्त सांगायची गरज लागत नाही बरं का. घरामध्ये सोयरे आल्यानंतर नवरा बायकोचं भांडणं चालू राहावं, शहाण्या माणसाला सांगायची गरज नाही दोघांचं भांडणं झालं होतं. तेच त्यानं ओळखून घेते बरोबर. आणि होईल तेवढं म्हणते आपण चटकन आता निघून जावं. तसा रामचंद्र प्रभूंनी म्हणले, पिताश्री अशा अवस्थेमध्ये आहेत, आनंदाचा प्रसंग आहे, एवढा सुमूर्त आहे, तोंड पडलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आता ह्यांना काही विचार नाही म्हणले. इकडं कैकई मातेकडे दृष्टी केली आणि कैकई मातेकडे पाहून रामचंद्र प्रभू काय म्हणतात, अथवा माझ्या अपराधता घडली असे मज न कळता की नाही भरते धाडी निवारता की शस्त्रगुणे बोलता अन्याय केला. आणि काय झालं ही अशी अवस्था, काय असं वातावरण या राजभवनामध्ये झालेलं आहे. तुम्ही दुःखी अवस्थेमध्ये माझे पिताश्री आहेत. काही इथे दुसरा काही भूताचा तर संचार काही झाला नाही की म्हणले एवढ्या मोठ्या या राजभवनामध्ये, किंवा म्हणले माझ्याकडून काही अपराध घडला का, तिकडे भरत आला किंवा शत्रुघ्नाला या ठिकाणी आमंत्रण पाठवलं नसल्यामुळं त्याचा राग आला असावा का. रामचंद्र प्रभू या ठिकाणी बोलत आहेत, तरी नवे देह तापाची निष्ठा नवे भूत संचाराचा ताठा नवे त्रिदोपाचा फाटा नृपवरिष्ठा कोण व्यथा. आणि आता मग रामचंद्र प्रभूला कळून आलेला आहे अंतर. म्हणले या ठिकाणी भूतबाधा बी झालेली नसावी. अहो माझ्या पिताश्री जवळ यायचं काय सामर्थ्य आहे हो, म्हणले त्या भूतांची काय अवस्था माझ्या जवळ यायची, असंही काही झालेलं नसावं, दुसरं बी काही विघ्न पडलेलं नसावं.
रामचंद्र प्रभू काय करतात? दैविक देईक किंवा मानसिक अथवा काही आहे अलौकिक रायासी कवने परी दुःख तुझ सम्यक पुसतो. माते म्हणले, माते मला पिताश्री काही सांगायला तयार नाहीत. दैविक दैहिक किंवा म्हणले अजून कोणतं अलौकिक असणारं कुठलं दुःख, कोणतं असं दुःख आहे, या दुःखानं या ठिकाणी माझ्या पिताश्रीचा चेहरा पडलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ते आहेत. त्यांनी मला सांगणार गेलेत म्हणून मी माय तुला विचारलालो. धाडोनी सुमंत प्रधान राये बोलाविले जान त्यामध्ये कोण ज्ञापन तेही आपण पुसावे. आणि म्हणले सुमंताला तुम्ही पाठवून या ठिकाणी मला लगबगीनं लवड सवडीनं बोलून घेतलं आणि ते तुमची आज्ञा ऐकली मी आणि मी लवड सवडीनं या ठिकाणी आलेलो आहे. काय झालेलं आहे, काय वृत्तांत आहे मला सांगा. काही मने रघुनाथ तुझे निरायासी पूर्ण व्यथा तेही तुझा सांगेनाता कोप सर्वतान करावा. आणि रामा मी तुला सगळा जे वृत्तांत झालेला आहे ते सांगते म्हणले. राजाला हे जे दुःख आहे का म्हणले तुमच्यामुळं आलंय म्हणले, एवढं हे सगळं तुमच्यामुळं झालंय. पण म्हणले माय खरं बोलल्यावर राग येते म्हणले. रामा तुम्हाला जर राग येत नसेल तर मी सांगते म्हणली कशामुळे झाले. सगळी स्टोरी पहिल्यापासून सांगते म्हणली मी तुम्हाला. काय म्हणते काही माझ्या ऐकताची वचन तुझ कोप येईल पूर्ण या लागी धाके माझे मन पूर्व कथन सांगावया. आणि म्हणले मी जर डायरेक्ट जर सांगितले रामा तुम्हाला 100% राग येणार का येणार, म्हणून मला या ठिकाणी आधी काय करा म्हणले, आधी मला वचन द्या. मला या ठिकाणी जे संपूर्ण पहिल्यापासून जे कथा झालेली आहे का ती कथा माझी आधी ऐका म्हणले. संपूर्ण कथा संपूर्ण कथन तुम्ही ऐका आणि नंतर या ठिकाणी ठरवा. कोणी कैकईचे वचन रामे तिचे धरिले चरण ऐसा महापापी कोण जो मात्र वचन विरोधी. आणि रामाने असं म्हणल्याबरोबर कैकईचं या ठिकाणी चरणावरती या ठिकाणी साष्टांग प्रणिपात केला, माथा ठेवला चरणावरती आणि म्हणले माय कोण असा भागी आहे म्हणले आपल्या आईच्या वचना पुढे जाईल, आईची आज्ञा ऐकणार नाही, आईचं म्हणणं ऐकणार नाही. कोणीतरी अभागीच असावा, कोणीतरी या ठिकाणी दुर्लभ या ठिकाणी पापीचा असावा म्हणले जो आपल्या मातेचं वचन ऐकत नाही, मानित नाही. कैकेयीच्या चरणावरती रामचंद्र प्रभूंनी माथा ठेवलेला आहे. श्री सत्य सत्य हे जाना तुझे वचन मज प्रमाण वाहतू वशिष्ठाची आन विकल्प पूर्ण सांडी माये. आणि माय म्हणले मी वशिष्ठ गुरुची शपथ घेऊन सांगतो तू मनामध्ये कुठलाच विकल्पच आणायचा नाही, मला राग येईल का सुद्धा म्हणायचं नाही. जे काही घडलेली कथा आहे, जे काही कथन आहे माते, रामचंद्र प्रभू हात जोडून पाया पडून विनंती करून तुम्ही निसंकल्प मला कथा सांगा कैकेयीला बोलत आहे. हाय कोणी श्रीरामाचे निर्वाण निर्वाण कैकेयी उल्हासली आपण रामे करावया वन प्रयाण प्रयाण धर्म वचन उद्बोधी. आणि इकडे रामचंद्र प्रभू उद्विग्न अवस्थेमध्ये आहेत, कैकेयीच्या मनामध्ये उल्हास आहे. बघा नाथ महाराजांनी खरंच धन्यता नाथ महाराजांना द्यावं, एवढं या ठिकाणी रामायण गोड वर्णन केलेलं आहे का, भाव प्रगट केलेले आहे. तो प्रत्येक ओवीमध्ये भाव प्रगट जातात. रामचंद्र प्रभू द्विधा अवस्थेमध्ये आहेत, दशरथ राजा दुःखामध्ये आहेत, कैकेयीच्या मनामध्ये उल्हास आहे. आणि कशाचा उल्हास आहे, आता कथा सांगायची, भरताला राज्य गादीवर बसवायचं आहे, कितीतरी मनामध्ये कैकेयीच्या उल्हास आहे.
कैकईची युक्ती कैसी राम करावा वनवासी धर्म वचनासे पासी श्रीरामासी दृढ बांधावे आणि रामचंद्र प्रभूला या वचनामध्ये अडकवावं, वचनामध्ये गुंतवावं. रामचंद्र प्रभू आज्ञाधारी आहेत. कैकईची युक्ती अशी आहे, रामाला वनवासाला पाठवायचं आहे, रामाला वनवासी करायचं आहे, अशी मनामध्ये या ठिकाणी इच्छा बाळगून असलेली कैकई मनामध्ये उल्हास करून आता कथा सांगण्यासाठी तत्पर झालेली आहे. दृढ वनाचे वर बंधन जेने दशरथासी दुःख संपूर्ण ते निवारिल रघुनंदन प्रतिज्ञा प्रमाण वनवासा. आणि आता रामचंद्र प्रभू पुढच्या अध्यायामध्ये आपल्या पित्याला एवढं मोठं हे जे कोडं पडलेलं आहे का, या कोड्यामधून बाहेर काढतील. एवढ्या देवाच्या बांधवडी पडलेलं हे जे देवावर आलेलं संकट आहेत ते संकट मुक्त करण्यासाठी रामचंद्र प्रभूला सगळं माहित आहे, हो सगळं माहित आहे. परंतु रामायणामधून आपण घ्यावं, रामायणामधून आपण या ठिकाणी भाव घ्यावे. रामायणामधून संकल्प माणसाच्या मनामध्ये कसा येतो, विकल्प कसा येतो, ह्याच्यासाठी रामायण ऐकायचं आहे. रामायणामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये इतकं आहे. या ठिकाणी चरित्र रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसा महापातक नाशम. एक एक अक्षर महापापाचा नाश करणार आहे. एका एका अध्यायामध्ये गुह्य या ठिकाणी अध्यात्म लपलेलं आहे. उद्याच्या अध्यायामध्ये रामचंद्र प्रभू दशरथ राजावर आलेले हे कोड सोडवून टाकतील. राज्य सांडून वना जाता दुःख नाही श्री रघुनाथा वनाभिगमन उल्हासत आहे लंकानाथ वधारते. आणि रामाला दुःख होणार नाही, राजाला सोडून जायचंच दुःख आहे बरं का. आपल्याला वनवास होत आहे किंवा आपल्याला वनवासाला जावं लागत आहे ह्याचं दुःख नाही. मनामध्ये उल्हास होऊन कितीतरी आनंदानं एक पुत्र आपल्या पित्याच्या वचनासाठी कामाला येऊ लागलेला आहे, ह्याच्यापेक्षा मोठा आनंद काय असणार आहे. राम सहज हसत हसत उद्या वनवासाला जातील. एका जनार्दना शरणे झाले श्रीरामागमन पुढा करावया वनाभिगमन सावधान अवधारा. रामचंद्र प्रभू इथपर्यंत आलेले आहेत. उद्याच्या अध्यायामध्ये बायांनो म्हणले, तुम्हाला आत्ताच मी थोड्या वेळाखाली सांगितलं की म्हणले श्रवण भक्ती या ठिकाणी जोपासल्यानंतर मनामध्ये ध्यानन केल्यानंतर वैराग्य निर्माण होतं, भगवंत जवळ करता येतो. रामचंद्र प्रभू आले, पित्याला या जे वचनामध्ये दशरथ राजा अडकलेले आहेत त्या वचनामधून सोडवतील. उद्याच्या अध्यायामध्ये सहज सहज आनंदाने वनवास भोगण्यासाठी जातील. जनार्दन स्वामीला शरण येऊन नाथ महाराज वर्णन करत आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायण कांडे का कार्तिकाया श्रीराम गमन नाम पंचमोध्याय गोडा पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय. हरि 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 सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्विप्र प्रेम कृपायाची सर्वांगी सुंदर विषयनुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय रत्नाकरधारी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जय मुकुट शोभतो वरा रुंजुजने पुरे चरणी घागरिया माळा. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्ग मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयन
दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुर गजमदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना पूर्ती जय देव आद बाल बंधुन ताटे काया चाप मंगित जय देव जय श्री रामा स्वामी श्री रामा सीता वल्लभ स्वामी द्यावा मुझ प्रेमा जय देव परनोनिया जानकी अयोध्येसी आले पाळून पितृ वचन वनवासा गेले पंचवटे राहून पिसितासन वदिले सुग्रीवांजली नंदन मित्र जोडले जय देव जय श्री रामा स्वामी श्री रामा सीता वल्लभ स्वामी द्यावा मद प्रेमा जय देव वानर हाती सिंधू सेतू बांधेला वानर मेळा घेऊन रावण मर्दिला विभीषण राज स्थापोली अयोध्येसी आला एका जनार्दनी चरणी रंगना जय देव जय श्री रामा स्वामी श्री रामा सीता वल्लभ स्वामी द्यावा मुझ प्रेमा जय देव सतरानी उड्डाणी भूकार बोली कटण भूमंडळ सिंधुर्गनी काळे ब्रह्मांड धागे सुरवानिका करते झाल्या पळे जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे ने प्रसाद नवेग्रतंता जय देव धुमधुमला पाताळ उठला प्रतिशब्द धरतला लंगर मांडीला खेद कडाटे पर्वत ओढून मनीचे रामे रामदास जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे ने प्रसाद नवेग्रतंता जय देव आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तुझोरी सद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथ नाम घ्या वेदशास्त्राचे गुज संसार दुःखाचे महामंत्राचे बीज आरती एकनाथ महाराजा समर्था त्रिभुवन तुझोरी सद्गुरु जगन्नाथ एकनाथ नाम घेता हर्ष वाटेल चित्ता आनंद गोपाळास जनपुरे घोळगाता आरती एकनाथ महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोरी सद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ घाले लोटांगण मंदिर चरण डोळ्यांनी पाहि रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी पूजन भावे वाळे विठ्ठल रुक्माई ढोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई ढोबा रुक्माई पुंडलिका विठ्ठल श्रीकांत देव तुकाराम सीता कांत स्मरण जय राम रुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी असा विश्वसुके देवी हे वागिज्ञ तोषावे जे खळाची व्यंकटी सांडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे विश्वधर्म सूर्य पाव वर्षात सकळ मंगळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चेतना चिंतामणीचे गाव चंद्रबीजे अलांछना सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो पूर्ण हो नीती लोकी आणि ग्रंथोपजीविये दृष्ट विजयी होवावे जे दान पसाओ येणे वृद्धान देव सुखिया झाला श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान
अरबते शिव